नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खुसखुशीत अशा कोथिंबीर वडीची रेसिपी दाखवणार आहे। मी नेहमी अशा पद्धतीने करते, त्यामुळे ही वडी खुसखुशीत तर होतेच, शिवाय एकदम खमंगही होते। पाण्याचा बिलकुल वापर न करता कोथिंबीर वडी कशी बनवते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे मी एक जुडी कोथिंबीर चांगली निवडून धुवून घेतली होती आणि ती जराशी थोडीशी सुकवून अशी घेतली होती। कोरड्या फडक्यावरती टाकली, थोडीशी पुसून घेतली होती आणि काही कोरडे मसाले आणि डाळीचं पीठ मी घेतलं होतं। तर काय काय घेतलं ते सांगते। जेवढी कोथिंबीर होती त्याच्या निम्म मी बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेतलं होतं। हरभरा डाळीच्या पिठाच्या निम्म्या मापाने तांदूळ पिठी घेतली होती। 2-3 चमचे तिखटाच्या अनुसार आहे, तुम्हाला जशी तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट घ्यायचं आहे। त्याच्या निम्म्याने थोडीशी हळद, त्याच्या निम्म्याने थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घेताना थोडासा अंदाज कमीच ठेवायचा, कारण ह्याचा व्हॉल्यूम नंतर कमी होतो, त्यामुळे मीठ जरा बेताना चव घेऊन घालायचं। तर इथे मी काय केलं, सगळे कोरडे जिन्नस एकत्र केले कोथिंबीरीसोबत आणि ह्यालाच असं एक 15-20 मिनिटं झाकून ठेवलं। कोथिंबीर आपण सुकवतो तेव्हा ती पूर्ण कोरडी होत नाही, त्यात थोडासा तरी पाण्याचा ओलावा राहतोच। तर ह्या ओलाव्यानंच हे जे कोरडं पीठ आहे आपण सगळं एकत्र करतो, कोरडं पीठ, मसाले काही आणि कोथिंबीर, तर हे सगळं ऑटोमॅटिकली त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि ते ओलसर असं भिजतं। त्यामुळे थोड्या वेळाने हे भिजल्यानंतर ह्यामध्ये मी ॲड केलेले आहेत पांढरे तीळ। खमंगपणासाठी तीळ अतिशय छान लागतात ह्या वडीमध्ये। आणि थोडासा ओवा घेताना हातावर क्रश करून घेतला तरी चालेल, म्हणजे ओव्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो। तर आता इथे आपण बिलकुल पाणी वापरत नाही आहे, पण मी जे हातावरती थोडंसं 1-2 चमचे तेल घेतलं होतं, त्या तेलाने ह्याचे मुटके छान हे बघा असे बनतात आणि हे हातालाही चिटकत नाही। हे मुटके बनवण्याच्या पूर्वीच मी आता पाणी तापत ठेवलं होतं। तर पाणी तापत ठेवल्यावरती आपण हे जे मुटके असे रोलसारखे बनवून घेतले, ते उंडेही म्हणतात काही जण ह्याला, तर हे त्याच्यावरती आपण चाळणीमध्ये ठेवून एक 10 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता की मी हे वाफवायला ठेवलेले आहेत आणि 10 मिनिट झाल्यावरती मी ह्याचं झाकण रिमूव्ह करून हे बघते। आता हे बघा, हे पूर्णपणे आपले उंडे शिजलेले आहेत। अशा पद्धतीने केलेली कोथिंबीर वडी ही तुमची हमखास कुरकुरीत ही होणारच, खमंग कुरकुरीत होणारच, यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे। तर आता ह्या उंड्यात पूर्ण थंड झाल्यावरती सुरीच्या साह्याने आपण ह्याचे चकत्या कापून घेतलेल्या आहेत आणि तेल तापवून नेहमीप्रमाणे आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या एका बाजूने तळल्या की परत पलटून घ्यायच्या। तुम्हाला या मी काढून दाखवते की ह्यामध्ये खमंगपणा आणि ह्याचा रंगही छान येतो, अख्खा घरभर नुसता घमघमाट होतो या वड्यांनी। पाण्याचा अंश बिलकुल वापरलेला नाही आहे। ही वडी तुम्ही करा डोळे झाकून, परफेक्ट ही रेसिपी होणार म्हणजे होणारच। फक्त मिठाचा अंदाज जरा बेताचा आहे, चव घेऊन बघा आणि मीठ घाला, म्हणजे खारट होणार नाही। नाहीतर बरेचदा याचा व्हॉल्यूम कमी होतो आणि मग नंतर ही वडी खारट होऊ शकते। तेवढे काळजी घेतली तर विशेष असं काही ह्यात काळजी घेण्यासारखं काही नाही आहे। अगदी बिगिनर्स असतील, नवशिके, कोणीही ही वडी आरामात करू शकतो। कोथिंबीर निवडून घ्यायची, त्याचे फक्त जाड देठं बाजूला करायची, कोवळी देठं ठेवली तरी चालतात। बाकीचं सगळं मी इथे जसं तुम्हाला दाखवलं आहे रेसिपीमध्ये, त्यानुसार तुम्ही सगळं फॉलो करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही ही करून ठेवू शकता। जर खूप सारा वेळ नसेल तर आदल्या रात्री तुम्ही हे कोरडे जिन्नस एकत्र करून कोथिंबीर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। दुसऱ्या दिवशी त्याचा उंडा करून तळून घेऊ शकता किंवा उंडा करून शिजवून तो फ्रीजमध्ये ठेवू शकता। असा केलेला उंडा हा 4-5 दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये आरामात राहतो। पाहिजे तेव्हा या वड्या तुम्ही कापून तळून तुम्हाला खाऊ शकता। तर एकदा केलेला उंडा हा 5-6 दिवस तर आरामात तुम्ही थोडा करत फ्रीजमध्ये ठेवत वापरू शकता। हे बघा, आता एकदम अतिशय कुरकुरीत खमंग खरपूस अशा वड्या झालेल्या आहेत। आणि अजून एक गोष्ट ह्यामध्ये की आपण तीळ ह्याच्यात मिक्स केले होते आधीच, त्यामुळे हे तीळ अजिबात भांड्यामध्ये तळताना खाली पडलेले नाहीत, निघालेले नाहीत, हे तीळ ह्यातच राहिलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।